महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू. 24 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हाहाकार उडवणार. हवामान विभागाचा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलाय. काल रात्री महाराष्ट्रात जे घडलं ते तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल. काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दणका दिला. काल फक्त 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यापैकी 3 जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस झाला. लोकांना वाटलं कशाचं काय होतंय, पण आज सकाळपासूनच परिस्थिती पूर्णतः बदललीय. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही टीव्ही चालू करून पहा, बातम्या लावा. महाराष्ट्रात वारं फिरलंय. आज सकाळपासूनच यवतमाळ, कर्जत आणि नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसायला सुरुवात झालीय. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे आज थेट 24 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. कालचा फक्त ट्रेलर होता, आज खरी सुरुवात आहे. आकाशातल्या ढगांची दिशा पूर्णपणे बदलली असून हे सगळे ढग आता एकाच ठिकाणी एकवटत आहेत. आणि त्यामुळेच हे संकट फक्त आजपुरतं मर्यादित नाहीये. पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहेत. आज 24 जिल्हे, उद्या उर्वरित 12 जिल्हे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार उडण्याचा इशारा देण्यात आलाय. म्हणूनच सरकारने जिल्ह्यांची सविस्तर यादी जाहीर केली आहे. लक्षात ठेवा, हा अवकाळी पाऊस साधा नसतो. तो मान्सूनच्या पावसापेक्षा खूप वेगळा आणि अनिश्चित असतो. कधी सोसाट्याचा वारा, कधी तुफान पाऊस, कधी गारांचे गोळे, तर कधी अचानक विजांचा कडकडाट. आणि त्यातून मोठं नुकसान होतं. काल पंढरपूरमध्ये एकाच गावात 4 ठिकाणी वीज पडून दुर्दैवी घटना घडल्या. आणि त्यामुळेच हा अलर्ट महाराष्ट्र सरकारने तातडीने जारी केलाय. आता कोणते जिल्हे सर्वात जास्त धोक्यात आहेत, उद्या आणि परवा कुठे तडाखा बसणार आहे आणि तुम्ही आत्ताच कोणती काळजी घ्यायला हवी, हे सगळं पुढच्या काही सेकंदात समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं सगळ्यात मोठं संकट आता समोर उभं ठाकलंय आणि या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका. कारण आज सकाळपासूनच वातावरणात अचानक आणि धक्कादायक बदल व्हायला सुरुवात झालीय. काल प्रशासनाने अलर्ट दिला होता तेव्हा अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. काही लोक म्हणाले फक्त ढग आलेत, काही होणार नाही. तर काहींनी हवामान विभागाच्या इशाऱ्यालाच गांभीर्याने घेतलं नाही. पण आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच यवतमाळमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तर पंढरपूरमध्ये एका रात्रीत 4 ठिकाणी वीज पडून दुर्दैवी घटना घडल्या आहेत. काही भागात जोरदार वाऱ्यामुळे मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. म्हणजेच हे संकट आता हळूहळू नाही तर थेट आक्रमक पद्धतीने महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. पहा, महाराष्ट्रात वारं फिरलंय. आणि जेव्हा हवामानात असा अचानक बदल होतो तेव्हा पुढे येणारी परिस्थिती अत्यंत भयानक असते. हा साधा पाऊस नाहीये, हा अवकाळी पाऊस आहे, जो कधी वाऱ्याच्या रूपात, कधी गारपिटीच्या रूपात, तर कधी विजांच्या तांडवात समोर येतो. म्हणूनच सरकारने तातडीने पावलं उचलत आज धोक्यात असलेल्या 24 जिल्ह्यांची यादी जाहीर केलीय. या जिल्ह्यांमध्ये नेमकं काय होणार, कुठे मुसळधार पाऊस कोसळणार, कुठे गारांचा मारा होणार, कुठे विजांचा प्रचंड कडकडाट होणार आणि कुठे झाडं उन्मळून पडण्याची शक्यता आहे, ही सगळी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आता इथे एक गोष्ट समजून घ्या. असंच काहीसं चित्र आजपासून 10-15 वर्षांपूर्वी पाहायला मिळालं होतं, जेव्हा एल निनोचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला होता. सुरुवातीला लोकांनी त्या इशाऱ्यालाही हलक्यात घेतलं होतं, पण काही तासांतच परिस्थिती इतकी बिकट झाली की अनेक भागात प्रचंड नुकसान झालं. पिकं उद्ध्वस्त झाली, वीज कोसळून जीवितहानी झाली आणि वाऱ्याने संपूर्ण गावांचं चित्र बदललं. आणि आता पुन्हा तसंच संकट महाराष्ट्राच्या दारात येऊन ठेपलं आहे. म्हणूनच हा इशारा अत्यंत गंभीर आहे आणि पुढे काय होणार आहे हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. मग नेमकं कोणते आहेत ते 24 जिल्हे ज्यांच्यावर आज रात्री महातांडव होणार आहे? कोणत्या जिल्ह्यात सर्वात मोठा धोका आहे? याची सविस्तर यादी आणि पूर्ण माहिती आता पुढे पाहूया. कालची परिस्थिती पाहिली तर सुरुवातीला सगळं अगदी शांत वाटत होतं. आकाशात ढग होते, पण अनेकांना वाटलं की हा नेहमीसारखाच वातावरणातील बदल आहे. पण दुपारनंतर अचानक परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग वाढू लागला, ढगांचा रंग काळाकुट्ट झाला आणि काही तासांतच अनेक ठिकाणी पावसाने आणि विजांनी तडाखा दिला. ही फक्त सुरुवात होती, कारण त्याच वेळी हवामान विभागाने काही महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 22 एप्रिल, 23 एप्रिल आणि 24 एप्रिल. ह्या 3 दिवसांत महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने मोठं संकट येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला होता.
22 एप्रिलपासून सुरुवात होणार होती पहिल्या टप्प्याची, जिथे काही भागात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि अचानक कोसळणारा पाऊस ह्यामुळे भीतीचं वातावरण तयार होणार आहे. त्यानंतर 23 एप्रिलला परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचं सांगण्यात आलं, कारण या दिवशी गारपिटीचा मोठा तडाखा बसू शकतो. शेतजमिनींवर बर्फाचे गोळे कोसळू शकतात आणि वाऱ्याचा वेग इतका वाढेल की झाडं उन्मळून पडण्याचा धोका निर्माण होईल. आणि मग येतो 24 एप्रिल, हा तिसरा आणि सर्वात भयानक टप्पा. ह्या दिवशी विजांचा प्रचंड तांडव, मुसळधार पाऊस आणि सतत बदलणारं हवामान ह्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा एक तातडीची बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने महाराष्ट्राचा सॅटेलाइट फोटो तपासला. त्या फोटोमध्ये समुद्राच्या दिशेने एक विचित्र प्रणाली तयार होताना दिसली. मोठ्या प्रमाणात ढग एकाच दिशेने सरकत होते आणि त्यामध्ये चक्रीवादळासारखी हालचाल स्पष्ट दिसत होती. तज्ज्ञांनी सांगितलं की ही प्रणाली 22, 23 आणि 24 एप्रिलला अधिक तीव्र होणार आहे. म्हणजेच प्रत्येक दिवसागणिक संकटाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणूनच प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अनावश्यक बाहेर पडू नका, सुरक्षित ठिकाणी राहा, विजेपासून दूर राहा आणि शेतीची आवश्यक काळजी घ्या, असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजूनही उरतो. नेमके कोणते जिल्हे या धोक्यात आहेत? कोणत्या ठिकाणी आजच तडाखा बसणार आहे आणि कुठे पुढील 2 दिवसात मोठं संकट येणार आहे? ही संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या काही सेकंदात समजणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, लक्ष देऊन ऐका, कारण आता जे सांगणार आहे ते थेट तुमच्याशी संबंधित आहे. राज्यातील कोणते जिल्हे धोक्यात आहेत आणि नेमकं कुठे काय होणार आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इथेच अनेक लोक मोठी चूक करतात. आपल्या भागात काही होणार नाही असं समजून ते निष्काळजी राहतात. पण आज तसं अजिबात नाही. हवामान विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की 24 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हे 4ही भाग सध्या सर्वात जास्त धोक्यात आहेत. सर्वप्रथम कोकण. जर तुम्ही रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गमध्ये असाल तर पुढचे काही तास अत्यंत गंभीर आहेत. समुद्र किनाऱ्यालगत जोरदार वारे सुटणार आहेत आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो. विजांचा कडकडाट इतका तीव्र असेल की उघड्यावर थांबणं धोकादायक ठरू शकतं. आता उत्तर महाराष्ट्र. धुळे आणि जळगावमध्ये परिस्थिती वेगाने बदलतीये. इथे अचानक गारपीट होण्याची शक्यता आहे. म्हणजे काही मिनिटांतच शेतात उभं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं आणि हेच सगळ्यात मोठं नुकसान ठरू शकतं. जर तुम्ही नाशिक किंवा अहिल्यानगरमध्ये असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची, कारण इथे जोरदार वाऱ्यासोबत पाऊस आणि विजांचा तडाखा बसणार आहे. विशेषतः द्राक्ष आणि कांद्याच्या पिकांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. पुणे, सातारा आणि सांगली. कालपासूनच या भागात बदल जाणवायला लागलाय, पण आता खरी भीती सुरू होतीये. कारण इथे गारपीट आणि वाऱ्याचा वेग दोन्ही वाढणार आहेत आणि अचानक परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सोलापूर आणि कोल्हापूरमध्येही सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण इथे अचानक पाऊस आणि विजांचा तडाखा बसू शकतो आणि काही ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याची शक्यता आहे. आता मराठवाडा. संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या भागांमध्ये विजांचा प्रचंड कडकडाट होणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आणि इथे आधीच वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे. लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली इथे वादळी वाऱ्यासोबत पाऊस आणि अचानक गारपीट होऊ शकते. त्यामुळे शेतकरी वर्गाने विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी आता सर्वात महत्त्वाचा भाग, विदर्भ. जर तुम्ही यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर किंवा गडचिरोलीमध्ये असाल तर पुढचे काही तास खूपच धोकादायक आहेत, कारण इथे विजांचा प्रचंड तांडव होणार आहे. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडण्याची शक्यता आहे आणि ग्रामीण भागात वीज पडण्याचा धोका सर्वात जास्त आहे. पण थांबा, सगळ्यात मोठी चूक अजूनही अनेक लोक करतायत, ते म्हणजे निष्काळजीपणा. म्हणूनच आता जे सांगतोय ते लक्षात ठेवा. अनावश्यक बाहेर पडू नका, उघड्यावर उभं राहू नका, झाडाखाली थांबू नका आणि विजेपासून शक्य तितकं दूर राहा. शेतकऱ्यांनी जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधा आणि पिकांची काळजी घ्या, कारण हे संकट अजून संपलेलं नाही. उलट ही फक्त सुरुवात आहे.
पुढचे काही तास आणि दिवस महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार आहेत आणि इथे घेतलेला एक छोटा निर्णय तुमचं मोठं नुकसान वाचवू शकतो किंवा सगळं बदलू शकतो. तर मित्रांनो, ही होती हवामान विभागाने दिलेली अधिकृत माहिती आणि जिल्ह्यांची यादी. पण एक महत्त्वाचा मुद्दा तर मला तुम्हाला इथे मनापासून सांगायचा आहे. ही सगळी माहिती म्हणजे एक शक्यता आहे. हवामानशास्त्र हे अंदाजावर चालतं आणि निसर्ग कधीही आपली चाल बदलू शकते. यामुळे घाबरून न जाता फक्त सतर्क राहणं आपल्या हातात आहे. आता तुमच्या मनात काही प्रश्न असेल, नेमकं आमच्या गावात पाऊस पडणार का? तर बघा, ढगांची हालचाल ज्या पद्धतीने सुरू आहे त्यानुसार काही ठिकाणी पाऊस हुलकावणी देऊ शकतो, तर काही ठिकाणी अंदाजापेक्षा जास्त बरसू शकतो. गेल्या 2-3 दिवसात आपण पाहिले की विजा पडण्याच्या घटना जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे शेतात काम करताना किंवा बाहेर प्रवासात असताना ढगांचा कडकडाट सुरू झाला की लगेच सुरक्षित ठिकाणी आडोसा घ्या. विशेषतः माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमचा काढणीला आलेला माल किंवा साठवून ठेवलेलं धान्य असेल तर ते झाकून ठेवा, कारण अवकाळी पाऊस हा सांगून येत नाही आणि जेव्हा तो येतो तेव्हा नुकसान करून जातो. आता तुमच्या भागातील परिस्थिती काय आहे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून पाहतात. तुमच्याकडे सध्या आभाळ भरून आलंय का, वारं सुटलेत का? कारण तुमच्या कमेंट्समुळे इतर प्रेक्षकांनाही त्यांच्या भागातील रिअल टाईम परिस्थिती समजायला मदत होईल. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतोय, त्यामुळे तुमच्या भागाचं नाव आणि तिथलं वातावरण नक्की कळवा. आणि हो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण सतर्कता हाच सर्वात मोठा बचाव आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महाराष्ट्रातील हवामानाचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहू. शेवटी एकच सांगेन, निसर्गासमोर कोणाचंही चालत नाही, पण आपण स्वतःची काळजी घेतली तर नुकसान नक्कीच टाळू शकतो. सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची काळजी घ्या. पुढच्या अपडेटसह लवकरच भेटूया. धन्यवाद.